ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सचिनच्या वकिलापासून. तर आता तो म्हणतो की माय लॉर्ड, मला नाही वाटत सुभेदार यांच्याकडे काही बोलण्यासारखं आहे. मी कोर्टाकडे विनंती करेन की लवकरात लवकर घटस्फोट विषयी निर्णय घ्यावा, असं म्हणतो आता इथे सचिनचा वकील. तो पुढे म्हणतो की अस्मिता दीक्षित यांचा पोटगीचा अर्ज फेटाळला जावा आणि त्यांच्या घरच्यांच्या दबावाखाली माझ्या अशिलावर चिखलफेक केली त्याबद्दल त्यांना दंड करण्यात यावा, असं म्हणतो आता इथे तो वकील. तर आता आय रेस्ट माय केस युअर ऑनर असं म्हटलेला असतो तो वकील. तर आता इथे अर्जुनला खूप विचलित झालेलं दाखवलंय. तर आता जाऊन बसतो सचिनचा लॉयर. तर आता इथे अर्जुन समोरच बसलेला असतो. तर आता इथे जज मात्र आपली जजमेंट लिहित असतात आणि अर्जुन मात्र खूप विचलित झालेला असतो आणि सचिन मात्र खूप आनंदात असतो. तेवढ्यातच चैतन्य येतो आणि म्हणतो मी लॉर्ड. तर आता इथे चैतन्य पोलिसांना घेऊन आलेला असतो. तर आता काहीतरी फाईल घेऊन आलेला असतो चैतन्य. तर आता इथे अर्जुन वाचतो ती फाईल. तर सचिन मात्र बिनधास्त असतो की आता मी जिंकलोय केस म्हणून. तर आता इथे अर्जुन खूप आनंदात असतो. आता मिलॉर्ड, मला माझी बाजू मांडण्याची परमिशन हवी, असं म्हणतो आता अर्जुन. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात जज. तर आता इथे अर्जुन समोर येतो आणि आता तो बोलायला लागतो. मिलॉर्ड, सचिन दीक्षित यांनी माझी क्लायंट मिसेस अस्मिता दीक्षित आणि त्यांच्या माहेरच्यांवर नको नको ते आरोप केलेत. हे सगळे आरोप किती खोटे आहेत हे मी आता कोर्टासमोर आणणार आहे, असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि त्यासाठी मला मिस्टर सचिन दीक्षित यांना काही प्रश्न विचारण्याची परमिशन हवी, असं म्हणतो अर्जुन. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात जज. थँक्यू मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे सचिन येतो आणि थांबतो बघा प्रेक्षक हो विटनेस बॉक्स मध्ये. तर आता इथे अर्जुन बघतो सचिनकडे. मिस्टर सचिन दीक्षित, मिसेस अस्मिता दीक्षित यांच्यावर तुमचा पहिला आरोप असा आहे की त्यांनी तुमचा संसार व्यवस्थित केला नाही, असं म्हणतो अर्जुन. बरोबर? हो असं म्हणतो आता इथे सचिन. लग्नानंतर काही महिन्यातच तुम्ही कॅनडाला निघून गेलात. तिथे जायला तुम्हाला काय तुमच्या बायकोनी सांगितलं होतं, असं म्हणतो अर्जुन. तर आता सचिन म्हणतो नाही, मला तिथे चांगला जॉब लागला म्हणून मी तिथे गेलो, असं म्हणतो सचिन. म्हणजे मी लॉर्ड, लग्नानंतर जेव्हा बायकोला नवऱ्याचा सहवास हवा असतो तेव्हा तेव्हा तुमच्या बायकोने तुम्हाला तिथे जॉबला जाण्यासाठी सपोर्ट केला, असं म्हणतो अर्जुन. कसला सपोर्ट? अस्मिता सतत कटकट करायची, सतत म्हणायची परत ये परत ये, जगातली सगळ्यात वाईट बायको होती अस्मिता, असं म्हणतो आता इथे सचिन. तर तो धक्का बसतो अस्मिताला, काय बोलतो सचिन म्हणून. नवऱ्याची आठवण येत होती म्हणून ती जगातली वाईट बायको ठरली, असं म्हणतो अर्जुन. हो राईट राईट, तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती जगातली वाईट सून पण होती, कारण त्यांनी तुमच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवलं, असं म्हणतो अर्जुन. बरोबर असं म्हणतो आता इथे अर्जुन. हो असं म्हणतो आता सचिन. मग तुम्ही त्यांना थांबवलं का नाही, असं म्हणतो अर्जुन. तर सचिनकडे काही उत्तरच नसतं बघा प्रेक्षक हो. कसं थांबवणार होतो, असं म्हणतो सचिन. अस्मिताने सगळं माझ्या नकळत केलं. माझं माझ्या आईबाबांवर खूप प्रेम आहे, असं म्हणतो आता इथे सचिन. मी त्यांना आयुष्यभर सांभाळलं असतं, असं म्हणतो तो. पण हे सगळं प्लॅनिंग अस्मिताने कधी ठरवलं, काय झालं, काय कळलंच नाही मला, असं म्हणतो तो. का, असं म्हणतो आता अर्जुन. तेव्हा तर तुम्ही तुमच्या आईबाबांच्या घरात राहत होता ना, तरी सुद्धा तुम्हाला कळलं नाही, असं म्हणतो आता अर्जुन. राईट असं म्हणतो अर्जुन. याचा अर्थ तेव्हा तुम्ही तुमच्या आईबाबांच्या घरात नाही तर दुसऱ्यांच्या घरात राहत होता, असं म्हणतो अर्जुन. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. या माणसाला असं वाटतंय की त्याच्या बायकोने तिच्या आईबाबांची काळजी घ्यावी. तो स्वतःच त्यांच्या आईबाबांकडे राहत नव्हता आणि त्याचं लक्षही नाही त्यांच्यावर, असं म्हणतो तो. मी अशा एका साक्षीदाराला बोलू इच्छितो जिची साक्ष खूप महत्वपूर्ण ठरणार आहे, असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता खूप घाबरतो सचिन काय चाललंय म्हणून. तर निलाधार वृद्धाश्रमाची रिसेप्शनिस्ट रुपाली देसाई, असं म्हणतो अर्जुन. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात जज. तर आता इथे रुपाली देसाई येणार आहे रिसेप्शनिस्ट त्या वृद्धाश्रमाची. तर आता ती बाई आलेली असते आणि सचिन कोठडीत थांबलेलाच असतो. तर तिला बघतो आणि घाबरतो तो खूप. तर आता इथे ती बाई बघते सचिनला. मिस रुपाली, तुम्ही या दोघांना ओळखता का, असं म्हणतात इथे अर्जुन. हो असं म्हणते ते. हे दोघे मिस्टर आणि मिसेस दीक्षित आहेत. हल्लीच आमच्या वृद्धाश्रमात भरती झाले, तसं म्हणते ती. ह्या दोघांना जेव्हा वृद्धाश्रमात आणलं गेलं तेव्हा तुम्ही ड्युटीवर होता, असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणते ती बाई. जेव्हा तिथे नवीन वृद्ध येतात तेव्हा सगळा पेपरवर्क मीच करते. बरं असं म्हणतो अर्जुन. तेव्हा ह्या दोघांना तिथे आणलं गेलं होतं तेव्हा त्यांच्यासोबत एक व्यक्ती आली होती, असं म्हणतो अर्जुन. ती व्यक्ती इथे या कोर्टात आहे, असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर ती बाई म्हणते हो. तुम्ही कोर्टाला दाखवू शकाल ती व्यक्ती कोण आहे, असं म्हणतो आता इथे अर्जुन. हे त्या दिवशी त्या दोघांना घेऊन आले होते, असं म्हणून आता ती बाई म्हणजेच रुपाली देसाई सचिनकडे आपला बोट दाखवते. सचिन खूप जास्त घाबरलेला असतो. मी यांना रिसिप्ट सुद्धा दिली होती, असं म्हणते ती बाई. ही खोटं बोलते, असं म्हणतो आता इथे सचिन. मीला कधीच बघितलेलं नाही आणि ह्या आधी त्या वृद्धाश्रमात मी गेलो सुद्धा नाही, असं म्हणतो सचिन. मी खोटं बोलू सर, तुम्ही आला होतात आणि आपलं बोलणं सुद्धा झालं होतं, असं म्हणते ती बाई.
तर आता सचिनला धक्काच बसतोय सगळं ऐकून. मिस रुपाली मला सांगा तुम्ही यांना ओळखता का असं म्हणतो आता इथे अर्जुन अस्मिताकडे बोट करून. तर आता ती बाई म्हणते की मी यांना कधीच बघितलेलं नाही. ऑब्जेक्शन युअर ऑनर असं म्हणतो आता इथे तो वकील सचिनचा. त्या रिसिप्टवर अस्मिता दीक्षित यांचं नाव आहे तर मग ह्या रिसेप्शनिस्टचं उलट तपासणी घेण्याचं काय कारण असं म्हणतो आता तो वकील. तर आता रुपाली म्हणते रिसिप्टवर जे काही नाव आहे ते नाव ह्या सरांनीच लिहिलं होतं असं म्हणते ती रुपाली. आणि आमच्या गेटवर एंट्री करावी लागते जिथे ह्यांना बाईचं नाव देऊन चाललं नसतं म्हणून ह्यांना बहुतेक तिथे स्वतःचं नाव द्यावं लागलं असं म्हणते आता ती रुपाली. आणि त्या रजिस्टर मध्ये सचिन दीक्षित हे नाव लिहिलेलं आहे असं म्हणते आता ती. मिलॉर्ड असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता तो म्हणतो हे वृद्धाश्रमात रजिस्टर्ड आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुम्ही बघू शकता असं म्हणतो तो. आणि आता तो पुरावा देतो जजला. एंट्री करताना मिस्टर सचिन दीक्षित आणि सिनियर मिस्टर अँड मिसेस दीक्षितची एंट्री असं म्हणतो अर्जुन. पण एक्झिट मात्र एकाच माणसाची आहे असं म्हणतो अर्जुन. मिस्टर सचिन दीक्षित यांची असं म्हणतो अर्जुन. खूप जास्त घाबरलेला असतो आता इथे सचिन खूप जास्त. याचा अर्थ खूप क्लिअर आहे मिलॉर्ड. जो माणूस आरोप करतोय की माझी बायको माझ्या आईबाबांचा सांभाळ करत नाही म्हणून त्यांची ते काळजी घेत नाही तो स्वतः त्याच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडून आलाय असं म्हणतो अर्जुन. तर आता हसतात कल्पना आणि प्रताप. तर आता इथे अर्जुन पुढे म्हणतो की आणि हे सगळं माझी अशी अस्मिता दीक्षित यांनी केलंय हे दाखवण्याचा एक खूप मोठा प्लॅन आहे यांचा असं म्हणतात अर्जुन. तर आता इथे प्रतिमा आणि सुमनला दाखवलंय. तर आता इथे प्रतिमा वाट बघत बसलेली असते. तर आता प्रतिमा म्हणते अजून कशी काय आली नाही सायली असं म्हणत असते प्रतिमा. येते हो अर्जुन तिला केसच्या हिअरिंग करता घेऊन गेलाय ना मग हिअरिंग झाल्यावर येतील ते असं म्हणते आता इथे सुमन. मी ना सुमन सायलीसाठी खूप निशिगंधाची फुलं काढून ठेवलेत असं म्हणते प्रतिमा. आणि दूधवाल्याला सांगितलं त्यापासून जरा जास्तीचं दूध दे. आणि सुमन तन्वीची खोली साफ करून ठेवलीस ना सायली तिथेच राहणार आहे असं म्हणते आता प्रतिमा. हो बहिणी सगळी तयारी झाली असं म्हणते सुमन. तेवढ्यातच आता कुरिअरवाला आलेला असतो आणि तो म्हणतो हे किल्लेदारांचं घर आहे ना. हो असं म्हणते प्रतिमा. या ना ते असं म्हणते ती. तर आता इथे आतमध्ये आलेला असतो कुरिअरवाला. काय काम आहे असं म्हणते प्रतिमा. मला अर्जुन सुभेदारांनी पाठवलंय साहेबांच्या मिसेस इथेच राहणार आहेत ना असं म्हणतो तो. त्याने मला घरातले सगळ्या कोपऱ्यांना सेफ्टी गार्ड बसवायला सांगितलंय असं म्हणतो तो. सेफ्टी कार्ड असं म्हणते प्रतिमा. सायली मॅडमना फर्निचरचा टोक लागू नये ह्यासाठी असं म्हणतो तो माणूस. बरं असं म्हणते प्रतिमा. या बॉक्स मध्ये काय आहे. ह्याच्यामध्ये मेटलच्या वॉटर बॉटल्स आहेत ते मला पाणी भरून जागोजागी ठेवायला सांगितले असं म्हणतो तो कुरिअरवाला. आणि बाथरूम मध्ये अँटी स्लिपरी मॅट बसवायला सांगितले असं म्हणतो तो. हे सगळं तुम्हाला अर्जुन करायला सांगितले असं म्हणते सुमन. हो असं म्हणतो कुरिअरवाला. मॅडम मी आता कामाला सुरुवात करू असं म्हणतो तो. हो हो असं म्हणते प्रतिमा. ठीक आहे असं म्हणते आता ती. तर आता तो माणूस काम करायला लागतो. तर आता प्रतिमा आणि सुमन खूप जास्त हसत असतात. अर्जुन सायलीची एवढी काळजी घेतोय जणू काय जगात तो एकटाच बाप होणार आहे असं म्हणते प्रतिमा. असू देव बहिणी असा नवरा मिळाला नशीब लागतो असं म्हणते आता सुमन. तर आता इथे प्रतिमा विचार करत बसलेली असते आणि आपली भाजी तोडत असते. तर आता सुमन बघते तिच्याकडे. काय झालं वहिनी असं म्हणते आता सुमन. तर आता प्रतिमा म्हणते बघ ना सुमन अर्जुन खरं तर आता तन्वीचा नवरा असला असता. पूर्णाईच्या मनात तसंच होतं ना ग असं म्हणते आता इथे प्रतिमा. तन्वी जर आता अर्जुनची बायको असती तर ती सुद्धा गरोदर असली असती. मग मी तिचं सुद्धा असंच कौतुक केलं असतं. अर्जुनने तिची अशीच काळजी घेतली असती असं म्हणते प्रतिमा. सायली सुद्धा तुमची मुलगीच आहे ना असं म्हणते सुमन. हो तर आहेच असं म्हणते प्रतिमा. तरी तन्वीची आठवण यायची राहत नाही ग असं म्हणते आता प्रतिमा. आणि आता तर काय ह्यानी फरमान काढलंय तन्वीचा शोध घ्यायचा नाही असं म्हणते आता प्रतिमा. म्हणजे विषयच संपला असं म्हणते आता ती. जाऊ दे आपल्याला सायलीचे अगदी मनापासून लाड करता येत ना एवढंच पुरे असं म्हणते प्रतिमा. हो सायली इथे असे पर्यंत तिचं मनसोक्त कौतुक करून घ्या असं म्हणते सुमन. तर आता इथे परत कोर्ट केस दाखवलंय. तर आता इथे अर्जुन म्हणतो तुम्ही आता जाऊ शकता मिसेस रुपाली देसाई असं म्हणतो तो. तर आता ती बाई तिथून निघून जाते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सचिनला मात्र खूप जास्त राग आलेला असतो. मिलॉर्ड मी आता अशा साक्षीदाराला इथे बोलवणार आहे जो सचिन दीक्षितची खरी ओळख ह्या कोर्टाला करून देईल असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता सगळ्यांना धक्का बसतोय काय चाललंय म्हणून. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात जज. तर आता तेवढ्यातच तिथे कुणीतरी आलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो माणूस विटनेस बॉक्स मध्ये येऊन थांबतो. तर आता अर्जुन येतो समोर. तुमचं नाव असं म्हणतो तो. माझं नाव अक्षय पगारे असं म्हणतो तो. तुम्ही यांना ओळखता असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणतो तो माणूस. हा सचिन दीक्षित कॅनडामध्ये हा नोकरी करायचा तेव्हा माझी याच्याशी ओळख झाली असं म्हणतो तो माणूस. कशी काय असं म्हणतो अर्जुन. ऍक्च्युली माझा कॅनडामध्ये फायनान्सचा बिझनेस आहे असं म्हणतो तो माणूस. ह्याने माझ्याकडून मोठं लोन घेतलं होतं आणि माझ्या देशातला माणूस आहे म्हणून विश्वास ठेवून मी याला लोन दिला होता. पण याने माझे पैसे परत दिलेच नाहीत असं म्हणतो तो माणूस. मग याने माझ्याशी कॉन्टॅक्टच ठेवला नाही. मला न सांगता कॅनडातून भारतात परत आला. याला शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला. माझी माणसं पाठवली याला शोधायला. त्याने खूप वेळा रिमाइंडर्स दिले त्याला आणि अजूनही त्याने माझे पैसे परत दिलेले नाहीत असं म्हणतो तो माणूस. अजूनही नाही असं म्हणतात अर्जुन. आम्हाला तर कळलंय की काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या कॅनडाच्या अकाउंटमध्ये मोठी रक्कम गोळा केली असं म्हणतो अर्जुन. नाही नाही असं म्हणतो तो माणूस. अजिबात नाही. ते दुसऱ्या कुठच्या तरी
लोनचं रिपेमेंट केलं असेल त्याने असं म्हणतो तो माणूस. अहो असे बरेच लोन घेतले त्याने, मोठा फ्रॉड आहे असं म्हणतो तो माणूस. अहो हा तर कॅनडा मधून गेल्यावर मला कळालं की तिथल्या 1-2 मुलींना त्याने खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना लग्न करतो असं सांगितलं आणि त्यांच्याकडून पण पैसे घेतले याने असं म्हणतो तो माणूस. तर सगळ्यांना धक्का बसतोय सगळं ऐकून. ऑब्जेक्शन युअर ऑनर. अर्जुन सुभेदारांनी या साक्षीदाराला भरकटलेला आहे म्हणून हे माझ्या अशिलावर असे चिखलफेक करतायत असं म्हणतो आता इथे वकील. ॲडव्होकेट तुम्हाला खरंच वाटतं का की हे मुद्दाम केले मी म्हणून असं म्हणतो अर्जुन. याचे पुरावे माझ्याकडे नसतील असं वाटतंय तुम्हाला असं म्हणतो अर्जुन. पुरावे आहेत मी लॉर्ड असं म्हणतो अर्जुन. तुम्ही प्लीज पुरावे दाखवा असं म्हणतो आता अर्जुन. तर पुरावे दाखवतो तो माणूस. तर आता इथे काय काय पुरावे असतात ते आता अर्जुन आपल्या हातामध्ये घेतलेला असतो. हे मिस्टर सचिन दीक्षित यांनी कॅनडामध्ये मुलींबरोबर केलेली चॅट्स आणि फोनचे रेकॉर्ड्स असं म्हणतो अर्जुन. तर आता तो जजला ते पुरावे म्हणून देतो अर्जुन. तर आता अस्मिताला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिला खूप जास्त वाईट वाटत असतं. हा खरा अर्जुन सुभेदार आहे. मग अशी असं वाटत होतं तिच्याकडे काहीच नाही, पण दादाने सगळे पत्ते लपून ठेवले होते असं म्हणतो अश्विन. आणि बरोबर शेवटी त्याने ते सगळे पत्ते उघडले असं म्हणतो प्रताप. थँक्यू सो मच असं म्हणतो अर्जुन. तुम्ही जाऊ शकता. मिलोड मला आता ॲडव्होकेट देशमाने ना काही प्रश्न विचारण्याची परमिशन हवी असं म्हणतो अर्जुन. परमिशन ग्रँटेड असं म्हणतो आता इथे जज. तर आता देशमाने वकील येतो. तर आता त्याला बोलवतो अर्जुन विटनेस बॉक्समध्ये. ॲडव्होकेट देशमाने तुम्ही मिस्टर सचिन दीक्षित यांच्याबद्दल काही सांगाल असं म्हणतो आता अर्जुन. तर आता देशमाने बघतो सचिनकडे. सांगणार असं म्हणतो देशमाने. सगळं सांगणार मी असं म्हणतो तो. आतापर्यंत मी गप्प होतो कारण माझा नाईलाज होता असं म्हणतो देशमाने. पण मी ह्या सचिन बद्दल आज सगळं खरं सांगणार असं म्हणतो देशमाने. तर आता घाम फुटलेला असतो सचिनला खूप जास्त. ह्यानेच मला महिपत शिखरेंचं वकील पत्र घ्यायला लावलं होतं तुरुंगातून सोडण्याकरता असं म्हणतो देशमाने. तर सगळ्यांना धक्का बसतो आणि मला ते घ्यावं लागलं कारण ह्या राक्षसाने माझ्या मुलीला किडनॅप केलं होतं असं म्हणतो देशमाने. तर आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर आता चैतन्यला खूप जास्त आनंद झालेला असतो. पॉईंट टू बी नोटेड मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. ॲडव्होकेट देशमाने मिस्टर सचिन दीक्षित आणि तुमच्या मुलीच्या बाबतीत याने काय केलं होतं ते तुम्ही सांगाल का कोर्टात असं म्हणतो अर्जुन. हो सांगतो असं म्हणतो देशमाने. तेही सांगतो. एक एक गोष्ट पूर्ण डिटेलमध्ये सांगणार, पण ह्या गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी असं म्हणतो देशमाने. तर आता सगळ्या गोष्टी सांगतो देशमाने. कसं त्याने किडनॅप केलेला असतो तिच्या मुलीला आणि कसं घाबरवलेलं असतं. माझ्या मुलीला सोडवा असं म्हणून भीक मागितलेला असतो देशमाने. कसं सचिनने बंदूक धरून म्हटलेला असतो की जोपर्यंत महिपत शिखरे बाहेर येत नाही ना जेलच्या तोपर्यंत तुझी मुलगी आमच्याच ताब्यात राहणार असं म्हटलेला असतो तो. आणि कसं तिला डांबून ठेवलेलं असतं आणि कसं भेटलेला असतो देशमाने, कसं रडलेला असतो, कशी भीक मागितलेली असते, सगळं काही सांगतो देशमाने. मात्र ऑडिओ बंद आहे बघा. प्रेक्षकांनी फ्लॅशबॅकमध्ये सगळं दाखवतायत आणि सगळ्या गोष्टी तो सांगतोय आता इथे कोर्टामध्ये देशमाने वकील. तर आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. सचिन एवढा वाईट आहे का म्हणून. तर आता अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच, तुम्ही आता जाऊ शकता असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे देशमाने वकील पण जातो. मिलॉर्ड, निराधार वृद्धाश्रमाचे रिसेप्शनिस्ट मिस्टर सचिन दीक्षित यांनी कॅनडामध्ये ज्यांच्याकडून लोन घेतलं होतं ते अक्षय पगारे आणि ॲडव्होकेट देशमाने यांनी जी साक्ष दिली आहे कोर्टामध्ये त्याने हे सिद्ध होते की मिस्टर सचिन दीक्षित यांनी माझे क्लायंट अस्मिता दीक्षित यांच्यावर केलेले सगळे आरोप फक्त यांचा घाणेरडा चेहरा लपवण्यासाठी होते असं म्हणतो अर्जुन. तर आता जज सगळे पुरावे बघत असतो. मिलॉर्ड, जो माणूस एका लहान मुलीला किडनॅप करून महिपत शिखरे सारख्या गुंडाला सोडवू शकतो तो माणूस स्वतःच्या बायकोला किती त्रास देत असेल हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे तुम्हाला मिलॉर्ड असं म्हणतो आता अर्जुन. आणि म्हणूनच माझ्या क्लायंट मिसेस अस्मिता दीक्षित यांना यांच्याकडून डिवोर्स हवाय असं म्हणतो अर्जुन. तर आता सगळे खूप आनंदात असतात अस्मिता वगैरे. मी कोर्टाला विनंती करेन मिसेस अस्मिता दीक्षित यांनी जी अलिमिनी मागितली ती सुद्धा कोर्टाने मिस्टर सचिन दीक्षित यांच्याकडून मिळून द्यावी असं म्हणतो अर्जुन. आयरेस माय केस मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. आणि आता तो जाऊन बसतो. आज सर्व साक्षी पुरावे ऐकल्यानंतर कोर्ट या निर्णयावर पोचला आहे की ही स्वतःच्या आईबाबांना फसवून वृद्धाश्रमात टाकलं, कर्जाची परतफेड न करणं आणि अपहरण करणं या सगळ्या गुन्ह्यांसाठी मिस्टर सचिन दीक्षित यांच्यावर स्वतंत्र खटला चालवण्यात यावा. मिस्टर सचिन दीक्षित आणि मिसेस अस्मिता दीक्षित यांच्या डिवोर्स केसमध्ये अस्मिता दीक्षित यांना घटस्फोट मंजूर केला जात आहे असं म्हणतात आता जज. तर आता पाया पडते अस्मिता देवाला. तर आता सगळ्यांना खूप छान वाटतं. हे कोर्ट सचिन दीक्षितला आदेश देत आहे की अस्मिता दीक्षितनी मागितलेली पोटगी त्यांना दिली जावी असं म्हणतात जज. तसंच सचिन दीक्षित यांनी त्यांच्या बायकोचा जो मानसिक छळ केलाय त्याबाबत त्यांना दंड ठोठावण्यात येत आहे असं म्हणतात आता जज. तर आता सगळेच असतात सुभेदार मंडळी. द कोर्ट इज ॲडजंड असं म्हणतात आता जज. आणि आता ॲडजंड म्हणून ते निघून जातात. तर आता इथे संपलेली असते सुनवाई बघा प्रेक्षक. आणि आता सगळेजण उभारतात आणि आता जज सुद्धा उभारतात आणि निघून जातात तिथून. तर आता अस्मिता येते सचिन जवळ. तुझी हीच लायकी आहे असं म्हणते अस्मिता. तुला काय वाटलं तू सगळ्यांना सतत फसवशील आणि मानवर करून फिरशील असं म्हणते अस्मिता. तुला खूप कॉन्फिडन्स होता ना असं म्हणतो अर्जुन की ही केस तू जिंकणार म्हणून असं म्हणतो अर्जुन. काय झालं असं म्हणतो तो. ही तुझ्याच कर्माची फळं आहेत सचिन असं म्हणते आता सायली.
जसं करावं तसं भरावं असं म्हणते ती. बोला असं म्हणतो आता सचिन. जितकं पाहिजे तितकं बोलून घ्या असं म्हणतो सचिन. पण हे सगळं इथे संपणार नाही हा असं म्हणतो सचिन. आता सगळं संपलंय सचिन असं म्हणते अस्मिता. आता तुझा आणि माझा काही संबंध नाहीये असं म्हणते अस्मिता. हा निर्णय सुद्धा कोर्टाने दिला आहे. माझ्या मनातून तर तो उतरला होता असंच. आता आपल्या लग्नाची शेवटची खूण सुद्धा मी उतरवून टाकणार आहे असं म्हणते अस्मिता. तर आता सगळे बघत असतात अस्मिताकडे. तर आता इथे अस्मिता आपलं मंगळसूत्र काढते बघा प्रेक्षक आणि आता ती आपल्या हातामध्ये घेते ते मंगळसूत्र. तर आता ती मंगळसूत्र त्याला देते. त्याच्यासमोर हात पुढे करून थांबते मंगळसूत्र घेऊन. ह्या मंगळसूत्राचा मान तू कधी ठेवलाच नाहीस असं म्हणते अस्मिता. तरीही याला मी जपत आली आहे असं म्हणते अस्मिता. आता इथून पुढे नाही करणार मी. तर आता सचिन हसत असतो आणि ठेवते ती मंगळसूत्र त्याच्यासमोर. तर आता निघून जाते तिथून अस्मिता आणि बाकी सगळे सुद्धा तिच्या पाठीमागे निघून जातात. तर आता इथे सचिन मात्र बघत असतो त्यांना सगळ्यांना थांबून तिथेच कोठडीत. तर आता तिथेच असतो सचिनचा वकील सुद्धा. तर आजोबा इथे संतर बघता पुढच्या एपिसोडमध्ये काय येते. तर आता रिकॅपची सुरुवात होते सायली आणि प्रतिमापासून. तर आता इथे प्रतिमा म्हणते ही आहे तन्वीची लहानपणीची बोबड्या आवाजातली शुभम करोतीची कॅसेट असं म्हणते प्रतिमा. आणि आता ती आवाज ऐकत असते तन्वीचा आणि आता चालू होतं ते टेप रेकॉर्डर. तर आता शुभम करोती बोबड्या आवाजात चालू होते. तर आता इथे सायली पण ऐकत असते. तर आता इथे परत सायलीला दिसायला लागते तन्वी, म्हणजे लहान तन्वी, म्हणजे स्वतःलाच बघत असते ती. तर आता इथे सायली म्हणते प्रतिमाला तुमची खात्री आहे की हा आवाज तन्वीचा आहे असं म्हणते आता सायली. हो असं म्हणते प्रतिमा. तर तेवढंच म्हणून प्रतिमा निघून जाते. तर आता सायली म्हणते मला काय वाटतंय का हा आवाज माझाच आहे म्हणून असं म्हणते आता सायली. मला असे वाटतंय ते खरं आहे की ब्रह्म आहे असं म्हणते सायली. मला कोण सांगेल असं म्हणते ती. तर बघा प्रेक्षकावर कॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.